नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा तलाठी 2023 ला कामकाळ वेग या टॉपिकवर आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय दिला बघा, 3 व्यक्ती स्वतंत्रपणे काम करतात, ए बी सी. बघा, ए किती दिवसात काम करतो? ए करतो 9 दिवसात, बी करतो 12 दिवसात, सी करतो 18 दिवसात. बरोबर. पुन्हा काय म्हणलंय, सगळ्यांनी मिळून कामाला सुरुवात केली. मग काय करतात, ती सगळे मिळून कामाला सुरुवात करतात. पण ए हा 3 दिवसांनी निघून गेला तर उर्वरित काम किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे काय, तिघं मिळून काम करायले, तिघं मिळून काम करायला सुरुवात केल्यानंतर 3 दिवस ए काम करतो पण पुन्हा सोडून जातो. पुन्हा राहिले बी आणि सी, हे दोघं मिळून किती दिवसात काम करतील असं विचारले. मित्रांनो, आपल्याला दिवस माहिती, प्रत्येक जण स्वतंत्रपणे किती दिवसात काम करतो. काम माहितीये का आपल्याला? काम माहित नाही. मग काय करायचं, दिवस दिले की त्याचा लसावी काढायचा, एलसीएम काढायचा, म्हणजे आपलं काम येतं. बघा, 9, 12 आणि 18 याचा लसावी किती येतो? 36. हे झालं काम. 36 काय झालं? काम झालं. मग मित्रांनो, आता आपल्याला ए एका दिवशी किती काम करतो, बी एका दिवशी किती काम करतो, ही त्याची क्षमता झाली. ती क्षमता पण काढावं लागेल. बघा, मग ए एका दिवशी किती करत असेल? 9 चोक 36. पुन्हा बी 12 त्रिक 36 आणि सी किती करत असेल? 18 दुनी 36. म्हणजे एका दिवशी ते एवढं काम करतात. मग आता तिघांनी मिळून काम करायला सुरुवात केली. तिघं काम किती करणार? 4 आणि 3 7, 7 आणि 2 9. म्हणजे एका दिवशी तिघं मिळून 9 काम करणार. किती दिवस काम केले त्यांनी सोबत? 3 दिवस काम केले. म्हणजे 9 त्रिक 27, 9 त्रिक 27, 27 काम त्यांनी केलेलं आहे. आता राहिलं, कारण ए सोडून गेलं ना. आता 36 मधलं 27 केलंय, राहिलं किती मित्रांनो? राहिलं आता 9 काम राहिलं. राहिलेलं काम किती? 9. मग आता ए सोडून गेला म्हणजे ए गायब झाला. आता काम कोण करणार आहेत? बी आणि सी. बी ची क्षमता किती आहे? 3 आणि सी ची 2. 3 आणि 2 5. म्हणजे आता 5 ने भाग द्यावा लागेल. 9 भागिले 5. आता काय येतं मित्रांनो उत्तर? बघा, पर्याय क्रमांक आपलं 3 मध्ये आहे. थँक्यू.